स्वागत आहे मित्रांनो सर्वांचे आपला ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर मित्रांनो, आज काय रविवारचा दिवस आहे मित्रांनो. काल बाजारचा दिवस होता ना, तर काल बाजारला नव्हतं गेलो, दवाखान्यात गेलो होतो आपण. आज पण जायचं आहे, पण थांबलो थोडा वेळ, आहे की नाही. तर कधी किती वाजता निघते काय सांगता येत नाही. आणि वर्षांतीन जेवण चाललंय मित्रांनो, माझं जेवण झालंय आणि शिवाय झोपलाय मित्रांनो मस्तपैकी. कारण की तो आहे ना आज झोपलाच नाही लवकर, त्याच्यामुळं झोपलाय आता आणि काही खाल्लंय नाही, तसा झोपला. वर्षाने सारून वगैरे घेतलं, कारण की सगळं उकळून गेलं होतं, आहे का नाही. आणि दारात सारवून जर नसलं ना तर खूप बोगस वाटतं बरं का. बघा, काही ठिकाणी अजून पण उरलंय. संध्याकाळी सारवायचं होतं बरं का, पण आत्ताच सारून घेतलं. टाकीचं झाकण लावून घेऊ आपण. गेलं भाऊ खाली ते पण. उन्हाची इतकी तापती ना, टाकी पण विचारूच नका. बघा आपल्या तिकडं आंबे आंबे गाडी ना तिकडं लावली बरं का, मामा त्याची इकडं. बघ ती तिकडे दिसली तुम्हाला गाडी, त्या कपड्यांच्या आडे तिकडं. आज आहे ना इतकं बराच वेळ पाणी होतं बरं का. मडक्यामध्ये पाणी टाकायचं राहूनच गेलं. आज टाकू आपण त्याच्यामध्ये पाणी माग्या दिसताना बरं का. कारण की पाखरांसाठी ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी ठेवत असतो. मग्या घेऊन देऊ टाकून दोन एक, एवढंच पक्ष्यांना पाणी, नाही तर त्यांचे होते हाल. बघा मित्रांनो, उन्हात टाकी ओपन आहे तरी किती गार पाणी आहे का नाही. त्या आंब्याला आले बरं का, आंबे याला काय अजून आले नाही. मडक्यात ना पाणी टाकून घेऊ आपण. बघा हे मडकं, याच्यात पाखरांना पाणी टाकत आहे. त्याला फांटे तुटली का सगटचे, असंच घेऊ टाकून, आहे का नाही. भरलं बोल. तर मित्रांनो, आपण सध्या आहे आता वळणमध्ये, कारण की पेशंटला ॲडमिट वगैरे केलं आहे मित्रांनो. कारण की तुम्हाला म्हटलं होतं काय, तिला ॲडमिट वगैरे करायचं आहे की नाही. तर मित्रांनो, दिवसभर मग ते हॉस्पिटलमध्येच होतो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये 4-1 वाजता आलो, डबल गेलो मित्रांनो. कारण की त्यांना डबा द्यायचा होता, आहे की नाही. आणि डबा मग घरूनच इथंच वळणला होतो मित्रांनो. मग इथूनच काय असेल तो डबा वगैरे करून दिला. आणि डबा ना वर्षाने बनवला होता, आहे की नाही. कारण की घरी कोणीच नव्हतं, आम्ही दोघंच आहे. आणि पप्पा ते आहेत तिकडं जोडीला पेशंटला. आता बघू उद्याचं टायमिंग वगैरे काय म्हणतं काय नाही. आपण तसं सकाळी तर चक्कर मारणारच आहे. आणि आज मित्रांनो खूप उशीर होऊन गेला, आहे की नाही. डबा देऊन आता झालं मित्रांनो, अजून आमचं जेवण बाकी आहे मित्रांनो. जेवण वगैरे काय नाही झालं. आणि शाळा बघा एकदम सुनसान झाले. सगळे मित्रांनो मुलं देखील आता हॉस्टेलला झोपायला गेलेत. आणि इकडं आपण गेटपाशी म्हणलं, वर्षाला म्हणलं तू स्वयंपाक कर म्हणलं, तोपर्यंत पाय मोकळे करतो म्हणलं, आहे की नाही. बघा, कुलूप नुसतं आटकून घेतलं, नाही तर लावत असते बरं का. मी ना यायचो होतो तेव्हा वर्षा म्हणे का ते येणार आहेत, त्याच्यामुळं उघडं ठेवलं. आता मामांना सांगावं लागेल, मग ते लावून घेते. आणि बघा तिकडं मंदिर वगैरे, तिकडं गाडी दिसते तिथं लावेल. आणि उजाड इथं आपले शेजारी बघा गाडी इथंच लावली. तर मित्रांनो, मग आहे ना आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. कारण की उद्या आपल्याला लवकरच जायचं आहे आणि त्यांना पण ड्युटीवर यायचं आहे वडिलांना. तर त्यांना पण लवकर घेऊन आणि लवकरच डबा द्यायचा. कारण की मम्मीला पण भूक लागते लवकर, तिला पण गोळ्या वगैरे चालू असतात, आहे की नाही. तर बघा, शिवांश पण झोपलेला आहे आणि वर्षाचा स्वयंपाक चालू आहे आता. बघा तिकडं स्वयंपाक वगैरे चाललं आहे आणि इथं बाळ झोपलं आहे. लावून घेऊ, आहे की नाही. त्यांना नको डिस्टर्ब करायला. आता तो जर उठला ना तर मग विचारूच नका, खूप वेगळं होऊन जात. तर भेटू आपण मित्रांनो एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. सर्वांना शुभरात्र व गुड नाईट. जय आदिवासी.